वाशिम जिल्ह्यातल्या रिठत इथल्या राजू बोरकर यांच्याकडे 6 एकर कोरडवाहू शेती आहे। मात्र पारंपरिक पीक पद्धतीतून त्यांना फारसं उत्पन्न मिळत नव्हतं। त्यामुळे त्यांनी शेतीसाठी सिंचनाची सोय केली। सिंचनाची सोय झाल्यानंतर ते खरीप आणि रब्बी हंगामासोबतच उन्हाळी पिकं घेणं सुरू केलं। या वर्षी त्यांनी 6 एकरात भुईमुगाची लागवड केली आहे। त्यापासून त्यांना 1 लाख रुपये खर्च वगळता 4 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळणार आहे। आज आपण राजू बोरकर यांच्या भुईमुग पिकाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी वाशिम जिल्ह्यात जाऊयात। रिठत इथल्या राजू बोरकर यांचं जेमतेम 12वी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांनी शाळा सोडून शेती करायचं ठरवलं। शेतीला सुरुवात केली, मात्र कितीही कष्ट केले तरी कोरडवाहू शेती परवडत नव्हती। त्यामुळे त्यांनी शेतात विहीर खोदून पाण्याची सोय केली। मात्र उन्हाळी पिकाची माहिती नसल्यानं त्यांनी नर्मदा शेतकरी मंडळ स्थापन केलं। मंडळामार्फत सहल काढून जिंतूर इथल्या प्रगतशील शेतकरी महादेव घुगे या शेतकऱ्याची भेट घेतली। त्यानंतर उन्हाळी पिकं घ्यायला सुरुवात केली। यंदा त्यांनी 6 एकरावर भुईमुगाची लागवड केली आहे। तूर काढणीनंतर 20 जानेवारीला टोकन पद्धतीनं भुईमुगाची लागवड केली व 10 बाय 10 इंच 2 वळीतील अंतर 10 इंच व 2 झाडातील अंतर 3 इंच याप्रमाणे वेस्टर्न कंपनीचं बियाणं आणून लागवड केली आणि एका एकरामध्ये 3 बॅग सुपर फॉस्फेट सुरुवातीला टोकन करण्या अगोदर मजुराच्या हाताने फेकले। नंतर एकरी पेरते वेळेस एकरी 1 बॅग DAP, 1 बॅग पोटॅश आणि बोरान, आयरन, झिंक्स हे एकरी 20 किलो याप्रमाणे पहिले पेरणी केली आणि नंतर त्या पेरणीच्या जे हे वर्मामध्ये महिलाच्या हातांनी एक 2 दाण्यातील अंतर 3 इंच याप्रमाणे टोकन केलं। तर यावर्षी आम्ही चांगला भुईमुग केलेला आहे। 5-6 एकर शेती आहे आमच्याकडं, पण आमचं मुलाबाळांचं पोट भरत नसे याच्यामुळं। मग त्याच्यामुळं जसं आता यावर्षीपासून आम्ही भुईमुग 2 वर्ष केला, पण याच्या आधी इथलं उत्पन्न काढायला नव्हतं। यावर्षी चांगलं उत्पन्न काढलं। राजू यांनी खरीपातील सोयाबीन आणि तूर काढणीनंतर मशागत करून भुईमुगाचे बियाणे आणून पेरणी न करता महिलांच्या हाताने टोकून खताचं नियोजन केलं। पाणी देण्यासाठी स्प्रिंकलरचा वापर केला। त्यामुळे पाणी बचत झाली, शिवाय शेंगा चांगल्या प्रमाणात लागल्या आहेत। तेलबिया संशोधक डॉक्टर काळे यांनी राजू यांच्या शेतात भेट देऊन त्याची पाहणी केली असता एकरी 18 ते 22 क्विंटल शेंगा अपेक्षित असल्याचं सांगितलंय। माझ्या 6 एकरामध्ये 110 क्विंटलपर्यंत शेंगा होण्याची शक्यता आहे व त्यामध्ये मला 1 लाख रुपये खर्च व आजच्या 5,000 रुपये या भावाप्रमाणे 5 लाखाचं उत्पन्न होण्याची शक्यता आहे व 1 लाख रुपये निव्वळ नफा मला 4 लाख रुपये या 6 एकराच्या भुईमुगामधून होण्याची अपेक्षा आहे। एकंदरीत या ठिकाणी त्यांनी ज्या पद्धतीने मशागत केलेली आहे, या ठिकाणी झाडांची संख्या, झाडाची वाढ ही पाहता या क्षेत्रामध्ये, या एरियामध्ये भुईमुग पिकाला फार मोठा वाव आहे। या ठिकाणी सर्वसाधारणपणे माझ्या आठवणीप्रमाणे मी 1987 मध्ये इफ्को या कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी याच वसमत जिल्ह्यामध्ये मी व्हिजिट केलेली होती आणि त्यावेळीच या शेतकऱ्यांनी एकरी 17 क्विंटलपर्यंत उत्पन्न घेतलेलं होतं। आज राजू बोरकर यांच्या शेतामध्ये सुद्धा सर्वसाधारणपणे तेवढंच, म्हणजे साधारण 17-18 क्विंटल प्रति एकर उत्पन्न येण्याची क्षमता आहे। आणि ज्या पद्धतीने इथले हे शेतकरी उन्हाळी हंगामामध्ये काम करतात, या क्षेत्रामध्ये भुईमुग पीक हे वरदान ठरू शकतं। आता ज्या पद्धतीने त्यांनी हे मशागत केलेली आहे त्याच्यामध्ये थोडी सुधारणा घडवून आणि यानंतर सुद्धा जे काही सुधारित वाण तयार झालेले आहेत याची या ठिकाणी त्यांनी सुधारित पद्धतीने लागवड केल्यास प्रति एकर सर्वसाधारणपणे 20 ते 22 क्विंटल उत्पन्न येणं अतिशय शक्य आहे। आणि अशा प्रकारच्या या भुईमुग पिकाला जे मूल्यवर्धन, ज्याला व्हॅल्यू ॲडिशन आपण म्हणतो, अशा प्रकारचे सुद्धा शेतकऱ्यांनी जर समजा त्याचा उपयोग केला, व्हॅल्यू ॲडिशनच्या दृष्टिकोनातून लक्ष केंद्रित करून जर बाजारामध्ये आज मॉल सिस्टम फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे आणि शेतकऱ्यांनी थेट जर अशा पद्धतीचं मूल्यवर्धन करून जर विक्री केली तर त्यांच्या उत्पन्नामध्ये सुद्धा फार मोठ्यामध्ये, म्हणजे आर्थिक उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होऊ शकते। आणि जवळपास एका झाडाला
35 ते 40 शेंगा आणि झाडाची संख्या जर पाहिली तर त्यांना माझ्या हिशोबाने त्यांच्या शेतातलं जे आजचं उत्पादन जर आपण मोजलं उभ्या पिकाचं तर जवळपास 17 ते 18 क्विंटलपर्यंत त्यांना अंदाजित उत्पन्न व्हायला पाहिजे. आणि आजची जी आज शेंग पाहतोय 100 दिवसाच्या याच्यामध्ये त्यांच्या पाण्याचं नियोजन, खताचं नियोजन अशामध्ये 100 दिवसामध्ये शेंग जवळपास त्यांची आज परिपक्व झालेली आहे. रिठर या गावात पहिल्यांदाच भुईमुगाची लागवड करण्यात आल्यानं परिसरातले शेतकरी पीक पाहण्यासाठी येत आहेत. भुईमुगाची लागवड फायद्याची असल्यानं पुढील वर्षी या गावात किमान 100 एकर उन्हाळी पिकांची लागवड करण्यात येणार आहे. तेलबियांची वाढती मागणी बघता शेंगदाणा चांगला तेजीत आहे, त्यामुळे दरही चांगला मिळतोय. शिवाय भुईमुगाच्या काडाला चारा म्हणून मोठी मागणी असल्यानं चाऱ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होते. त्यामुळे हे पीक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असल्याचे जाणकार सांगतात. हे राजू बोरकर शेतकरी व त्यांच्यासोबतचे शेतकरी यांनी मिळून व तसेच कृषी विभागाने सहल काढून ज्या शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त उत्पादन घेतलं त्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन तेथील पाहणी करून कोण्या पद्धतीने उत्पादन घेता येईल या सर्व बाबीचा विचार करून कोण पद्धतीने लागवड केल्यामुळे हवा त्यांना जे अन्नद्रव्य मिळतात ते अन्नद्रव्य योग्य प्रमाणात मिळाले व तसेच राजू बोरकर या शेतकऱ्यांनी एक शेतकरी गट स्थापन करून स्वतः तर यांनी शेती चांगल्या पद्धतीने केलीच, पण जवळचे शेतकरी सुद्धा या भुईमुग या पिकाकडे वळवून या स्वतःच्या आर्थिक नफा मिळवण्यासोबतच बाकीच्या शेतकऱ्यांसुद्धा आर्थिक नफा मिळवण्यात मदत केली. हवामान बदलाच्या संकटामुळे गेल्या वर्षी खरीपात पाऊस झाला, त्यानंतर गारपीट झाली, त्यामुळे दोन्ही हंगाम वाया गेले. मात्र राजू बोरकर यांनी खचून न जाता योग्य नियोजन करून उन्हाळी भुईमुगाची लागवड केली आणि चांगलं उत्पादन घेतलंय. बोरकर यांच्याप्रमाणे इतर शेतकऱ्यांनी असे प्रयोग केल्यास शेती नक्कीच फायद्याची होईल. गजानन भोयर, साम टीव्ही, वाशिम.